अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 15. दत्त दिगंबर दैवत माझे. बजा बजाओ श्री गुरुसी, जे जे काम्य तुमचे मानसी. साध्य होईल त्वरितेसीन, आम्हा प्रचिती आली असे. अमृतपान करावयासी, अनुमान पडे मूर्खांसी. ज्ञानवंत भक्तजनांसीन, नामामृत श्री गुरूंचे. श्री गुरु सेवा करा हो करा, मारितसे मी डांगोरा. श्री गुरुचरित्रामध्ये अध्याय 46 मधल्या या ओव्या आहेत. दत्त महाराज देणारे आहेतच, मात्र ते काय देऊ पाहतायत हे आपण ओळखावे. महाराज जे देतात ते आपल्या हिताचंच असतं, मात्र आपण त्याचा अर्थ समजण्यात कमी पडतो. थोडक्यात सांगायचं तर मेघ बरसून जीवनावश्यक पाऊस पडू लागल्यावर माणसं चिखलाविषयी तक्रार करतात. आपल्याला ज्या वेळेला एखादी गोष्ट असह्य होते तेव्हा आपणास ती गोष्ट पटत नाही. असंच काही साधनेतलंही आहे. दत्त महाराज प्रदीर्घ आनंद देऊ पाहतायत, आपण मात्र क्षणभंगुर सुखाला कवटाळून बसतोय. तीर्थयात्रा, परिक्रमा, दत्त दर्शन, यागादी महापुण्य कर्माचे संचित महाराज देत आहेत आणि आपण मात्र लहान सहान गोष्टीवर डांगोरा एवढी शक्ती वाया घालवतोय. या सुखाला मुकतोय. अकालाबाधित अशा जीवनात 2 क्षण महाराज नामस्मरणात घालवायला देत आहेत, तर आपण मात्र त्यात आपल्या चर्चेत विषयांतर करीत बसतो. मन, वचन आणि कर्म या तिन्ही पातळ्यावर जेव्हा भक्त दत्तामध्ये एकरूप होतो तेव्हा जीवनच एक प्रकारचं साधन होतं. आजच्या धावपळीच्या युगातही जेव्हा माणूस भांबावून जातो, तुटतो, थकतो, तेव्हा त्याला आधार द्यायचं काम दत्तगुरु करतात. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक यशामागे, शांततेमागे, स्थैर्यामागे एक न दिसणारा हात असतो. तो असतो दत्तप्रभूंचा आशीर्वाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ही अक्षरं आपण जर मोजली तर ती 18 अक्षरं होतात. आणि असं म्हणतात की या 18 अक्षरांचं जर का आपण भजन केलं तर 18 पुराणाचं अध्ययन केल्याचं पुण्य त्या भक्ताला मिळतं. त्यामुळं कधी कोणत्याही आध्यात्मिक कार्यक्रम, उत्सव असेल तेव्हा याची सुरुवात या नामस्मरणाने, या भजनाने करावी. ज्या ठिकाणी हे भजन केलं जातं त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ सूक्ष्म रूपाने हजर असतात. आपण तर गुरुमौलींची लेकरं आहोत, म्हणून आपण एकच प्रार्थना करूयात. हे गुरुराया, स्मर्तृगामी दत्तात्रेया, ब्रह्मांड नायका, आम्ही सर्व भक्त आपली बालके आहोत. आम्ही आमच्या सांसारिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून जमेल तशी सेवा करतो. आपण ती गोड मानून घ्यावी. आपण आम्हा सर्व भक्तांना यश, कीर्ती, धनधान्य, संपन्नता, आयु, आरोग्य प्राप्तीचा मंगल आणि प्रासादिक आशीर्वाद द्यावा. आपले चिरणीची अखंड सेवा आमच्याकडनं करून घ्यावी. श्री गुरु शरणम. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.